नमस्कार. कधी विचार केलाय ब्राझीलसारख्या प्रचंड मोठ्या देशात वाहतूक व्यवस्था कशी असेल? कल्पना करा की एका देशाची अर्ध्याहून अधिक वाहतूक केवळ रस्त्यांवर अवलंबून आहे, तर रेल्वे मार्ग जवळजवळ नावापुरतेच आहेत. आजच्या या भागात आपण ब्राझीलच्या वाहतुकीतील याच विषमतेचा सखोल अभ्यास करणार आहोत. हे आहे प्रकरण 9, पर्यटन, वाहतूक आणि दळणवळण, याचा चौथा भाग. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण ब्राझीलच्या वाहतुकीचं एकंदरीत चित्र समजून घेऊ. मग रस्त्यांच्या जाळ्यावर लक्ष केंद्रित करू आणि नकाशातून काय दिसतंय हे पाहू. त्यानंतर रेल्वेचा विकास का खुंटला याची कारणं शोधू आणि शेवटी या सगळ्याचा सारांश घेऊ. चला तर मग सुरुवात करूया ब्राझीलच्या वाहतुकीच्या एकूण परिस्थितीपासून, जेणेकरून आपल्याला एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. तुम्ही जेव्हा ब्राझीलच्या वाहतुकीचा विचार करता तेव्हा ही गोष्ट आहे दोन वेगवेगळ्या प्रणालींची. एक जी प्रचंड वर्चस्व गाजवते ती म्हणजे रस्ते, ज्यावर 50% पेक्षा जास्त वाहतूक चालते. आणि दुसरी प्रणाली आहे रेल्वे, जी इतक्या मोठ्या देशात आश्चर्यकारकपणे खूपच मर्यादित आहे. आणि हे चित्र आणखी गुंतागुंतीचं होतं ते तिथल्या भूगोलामुळे. बहुतेक सगळ्या पायाभूत सुविधा देशाच्या पूर्व किनाऱ्यावरच आहेत, कारण पश्चिमेकडील विशाल ॲमेझॉनचं खोरं विकासाच्या मार्गात एक मोठा नैसर्गिक अडथळा बनून उभा आहे. बरं, आता आपण जरा खोलात शिरूया आणि बघूया रस्त्यांच्या जाळ्याबद्दल, जे ब्राझीलचं मुख्य वाहतूक नेटवर्क आहे, आणि या विषमतेमागे काय कारणं आहेत ते समजून घेऊया. आता बघा, तज्ज्ञ लोक ब्राझीलच्या रस्ते प्रणालीला उगाच देशाच्या वाहतुकीचा कणा म्हणत नाहीत. यामागे एक मोठं कारण आहे. मालाची न्याण करण्यापासून ते सामान्य माणसाच्या प्रवासापर्यंत अक्षरशः सगळं काही याच रस्त्यांच्या जाळ्यावर अवलंबून आहे. आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आकडा 50%हून अधिक. विचार करा, देशातली अर्ध्याहून जास्त वाहतूक फक्त आणि फक्त रस्त्यांवरून चालते. या एका आकड्यावरूनच रस्त्यांचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. पण मग एक प्रश्न पडतोच, इतकं मोठं जाळं आहे तर ते सगळीकडे सारखं पसरलेलं आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नकाशा बघितल्यावर लगेच मिळतं. म्हणजे बघा, ब्राझीलच्या पूर्वेकडील भागात रस्त्यांचं एकदम दाट जाळं आहे. पण जसं तुम्ही पश्चिमेकडे जाल, ॲमेझॉनच्या खोऱ्यामुळे आणि पॅन्टेलेलच्या दलदलीच्या प्रदेशामुळे हे जाळं जवळजवळ नाहीसं होतं. देशाच्या पश्चिम भागात रस्त्यांच्या विकासाला दोन मोठी नैसर्गिक कारणं आडी येतात. पहिलं म्हणजे ॲमेझॉनचं घनदाट जंगल, जिथे बांधकाम करणं प्रचंड आव्हानात्मक आहे. आणि दुसरं म्हणजे पेंटेनलचा दलदलीचा प्रदेश, जिथे जमीनच इतकी अस्थिर आहे की बांधकाम करणं खूप कठीण आणि महागडं ठरतं. अर्थात या अडथळ्यांवर मात करायचा प्रयत्न झालाच नाही असं नाही. याचाच एक सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध प्रयत्न म्हणजे ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्ग. हा एक खूप मोठा प्रकल्प आहे जो देशाच्या अविकसित अंतर्गत भागाला जोडण्याचा प्रयत्न करतो. आता हे सगळं नकाशावर कसं दिसतं ते बघितलं की चित्र आणखी स्पष्ट होतं. हा बघा, आपल्या मूळ स्रोतामधला हा नकाशा. आपण ज्या पूर्वेकडील केंद्रीकरणाबद्दल बोलत होतो ते इथे अगदी स्पष्ट दिसतंय. हा नकाशा जणू काही दोन वेगवेगळ्या ब्राझीलची गोष्टच सांगतोय. चला, हा नकाशा जरा नीट वाचूया. पूर्वेकडील किनाऱ्यावर बघा, विशेषतः साओ पावलो आणि रियो दी जनेरियो जवळ कसं रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं विणलंय, अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखं. आणि आता याच्या अगदी उलट उत्तर आणि पश्चिमेकडे बघा, मोठेचे मोठे पांढरे भाग दिसतायत जिथे काहीच नाहीये. आणि या रिकाम्या जागेतून एक लांब एकाकी रेषा जातीये. तोच आहे ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्ग. ठीक आहे, रस्त्यांचं वर्चस्व तर आपण बघितलं. पण आता वळूया ब्राझीलच्या वाहतूक व्यवस्थेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे रेल्वेकडे. आता रेल्वेची गोष्ट ना मोठी इंटरेस्टिंग आहे. ह्याला आपण म्हणू शकतो अपुरी वापरलेली क्षमता. म्हणजे काय तर वाहतुकीचा एक स्वस्त मार्ग असून सुद्धा ब्राझीलमध्ये रेल्वेचा विकास जवळजवळ झालाच नाही. हा एक मोठा विरोधाभास आहे. आपल्या मूळ स्रोतामध्ये एक वाक्य आहे जे ही परिस्थिती अगदी अचूकपणे मांडतं. ते म्हणतात की जरी रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा वापर काही मोजक्या शहरी पर्यटन मार्गांपुरताच मर्यादित राहिला आहे. रस्त्यांसारखं रेल्वेचं जाळं देशभर पसरलेलं नाहीये. उलट ते एका विशिष्ट भागातच अडकून पडलंय. आणि यामागे ऐतिहासिक कारण आहेत. रेल्वेचं जे काही दाट जाळं दिसतं ते फक्त आग्नेय प्रदेशात, म्हणजे साओ पावलो आणि रियो दी जेनेरियोच्या औद्योगिक भागांभोवती. कारण पूर्वी या भागातील उद्योग आणि कॉफीच्या मळ्यांसाठीच रेल्वे मार्ग टाकण्यात आले होते. तर मग मूळ प्रश्न हा आहे की देशाच्या बाकी भागांमध्ये रेल्वेचा विकास का नाही झाला? ह्या काचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे. याचं उत्तर आपल्याला 3 सोप्या पायऱ्यांमध्ये मिळतं. पहिली पायरी आहे तिथली भौगोलिक रचना. देशाचा आतला भाग ॲमेझॉनच्या घनदाट जंगलांनी आणि दलदलीने व्यापलेला आहे. दुसरी पायरी आहे दुर्गमता.
हे प्रदेश इतके दुर्गम आहेत आणि तिथे लोकसंख्या इतकी कमी आहे की तिथे महागडे रेल्वे नेटवर्क उभारणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे धोरणात्मक लक्ष. ब्राझील सरकारने नेहमीच रेल्वेऐवजी रस्त्यांच्या विकासावर जास्त भर दिला आहे. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकत्र आणूया आणि काही सोप्या युक्त्या बघूया, जेणेकरून हे सगळं आपल्या व्यवस्थित लक्षात राहील. हा तक्ता बघा, यात सगळं अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे. एका बाजूला रस्ते जे 50% जास्त वाटा उचलतात आणि पूर्वेकडे केंद्रित आहेत. दुसऱ्या बाजूला रेल्वे जी स्वस्त असूनही मर्यादित आहे. आणि मग हवाई वाहतूक जिचं योगदान खूपच कमी आहे. आता हे लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. रोड्स रूल, रेल्स फेल. म्हणजे काय तर रस्ते राज्य करतात आणि रेल्वे मागे पडले आहेत. किती सोपं आहे बघा. या एका वाक्यात सगळं सारांश आला. आणि ते नैसर्गिक अडथळे लक्षात ठेवायला तर अजून एक सोपी युक्ती. फक्त 2 शब्द, स्वॅम्प अँड फॉरेस्ट, म्हणजेच दलदल आणि जंगल. पॅन्टनलची दलदल आणि ॲमेझॉनचं जंगल. झालं. हे 2 शब्द लक्षात ठेवले की मुख्य अडथळे लक्षात राहतील. आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. जरा कल्पना करा की 100 वर्षांपूर्वी जर ब्राझीलने हे सगळे अडथळे पार करून एक राष्ट्रव्यापी रेल्वेचं जाळं उभं केलं असतं, तर आज त्या देशाचं आर्थिक चित्र काय असतं? पायाभूत सुविधांबद्दल घेतलेले निर्णय किती दूरगामी परिणाम करू शकतात यावर